मिले और लोग माँ के साथ जुड़ जाए, यही हमारी सेवा है। हाँ साइली, बताइए। मॅम आज फर्स्ट डे होता. थोडीशी सॅशन होते कसं असेल काय असेल वगैरे. पण जेव्हा जॉईन केलं तेव्हा जेव्हा आपण कॉल करतो रेकीट आणि सगळ्यांना तेव्हा आधी काही जाणवलं नाही, पण एंडला माझ्या हातामध्ये असं खाजवतं ना, खाज येते आणि ओढल्यासारखं होतं तसं जाणवलं. आणि नंतर नंतर मी जास्त कनेक्ट झाले एंडला 10 मिनिटं. मग त्याच्यानंतर असं वाटत होतं की नाही डोळे नाही उघडावेत. तर आधी थोडंसं डाऊटफुल होते, डाऊटफुल असं नाही, पण असं होतं की कनेक्ट होईल का असं. हम्म, पण नंतर शेवटच्या 15 मिनिटांमध्ये खूप जास्त कनेक्शन जाणवलं मला स्वतः. हम्म, हम्म. आणि माझं व्हिज्युअलायझेशन खूप चांगलं असल्यामुळे मला तो ग्रीन कलर ऍक्च्युली पूर्ण बॉडीमध्ये हील होत आहे. आणि मणिपूर चक्राकडे जेव्हा हात ठेवला त्या मॅडमना इतकं ते असं गोल 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 असं होतं ना, गडबड गडबड किंवा असं फील होतं काहीतरी, जसं पोटात दुखतं ना तसं तसं ते मणिपूर चक्राजवळ झालं मला. आणि माझं कसं होतं, मी जेव्हा पण मी तुम्हाला सांगायला राहिली की मी जेव्हा पण चक्राचं हिलिंग करते तेव्हा मला हे 2-3 दिवसात ना फक्त मुलांकडे मला ठसठस ठसठस होतं आणि जाणवतं. तर ते आता मला वाटतं होईल, सुरू होईल. पण ऑल ओव्हर एक्सपिरियन्स खूप छान होता. थँक टू यू की मला तुम्ही याच्यामध्ये यायला म्हणजे उत्तेजित केलं, प्रेरित केलं आणि खरंच खूप छान वाटलं. येस, गुड गुड. आता तुम्हाला अजून थोडे थोडे अनुभव यायला लागते. हो. छान वाटलं. आज दिवसभर चॅन्टिंग करायचंय. मी लगेच लिंक पाठवते ग्रुपवर. हा, ते मंत्र हा. सारखा बोलायचा आहे. 3 दिवसात तो सिद्ध होतो. इतकी सहज आहे मा. ओके. हां, बोला अश्विनीताई. छान नेहमीप्रमाणे डीप मेडिटेशन झालं. नंतर मला अक्षरशः वाटत होतं की डोळेच उघडू नये, इतके डीप गेले होते मी. आणि स्पेशली हार्ट चक्रावर ग्रीन कलरचं खूप जाणवलं. खूप दिवसाने केलं पण खूप छान वाटलं. म्हणजे रोज मस्त. प्रॅक्टिस चालू नाहीये. रोज प्रॅक्टिस रोज करायला नाही पण पाहिजे. मंत्र, ताई मंत्र म्हणते मी रोज. हां, रोज एक 5 मिनिटं बसून आहे ना अफर्मेशन्स द्यायच्या हम्म. आहेत. त्यामुळे फायदा होईल तुम्हाला. मॅडम डोळ्यातनं पाणी काय येत होतं? ग्रॅटिट्यूड. अच्छा. जेव्हा ती एनर्जी आपल्याकडे अट्रॅक्ट होते ना त्यावेळेला आपल्या मनामध्ये ग्रॅटिट्यूड येतो की मी खरंच पात्र आहे का या गोष्टींसाठी आणि मला का चॉईस केलं आहे. हा जो भाव असतो ना तो ग्रॅटिट्यूडमध्ये कन्वर्ट होतो आणि मग आपण आपल्याला ग्रेटफुल समजतो की येस, की मला चॉईस केलं ईश्वराने आणि मी त्यासाठी बनलेली आहे. म्हणजे जो आपला शुद्ध भाव आहे तो आपल्याला पुढे घेऊन जात असतो. त्यामुळे नेहमी शुद्ध भाव ठेवून जर आपण कुठलंही कार्य, कुठलीही भक्ती जर केली ना तर परमेश्वर साक्षात येऊन दर्शन देतो. गॅरंटी. फक्त भाव शुद्ध पाहिजे. म्हणूनच नेहमी वाक्य बोलते, ना किसी के अभाव में ना किसी के प्रभाव में रहो अपने स्वभाव में. येस प्रज्ञा, बोला. पहिले ना सॉरी, कारण की उशिरा जॉईन केलं. जरा बाहेर आहे आईच्या गावाला, म्हणजे वडिलांच्या. हं, आणि कनेक्ट म्हणजे इथे रेंज नाही ना, म्हणून जरा उशीर झाला. बरं बरं. छान वाटलं आणि मस्त हे फील झालं. थँक्यू. गुड गुड गुड. हां विद्याताई. खूप छान, आज वेगळाच अनुभव होता. पूर्ण प्रकाश बॉडीवर हिरवा होता. येस. म्हणजे माझं प्रॅक्टिस जरा कमी झाली, पण बरं. म्हणते रोज मी. पण खूप छान आज अनुभव होता मला. चक्र खूप हे होत होते हं, आणि पूर्ण बॉडी व्हायब्रेट होत होती. गुड. खूप छान अनुभव. व्हेरी गुड व्हेरी गुड. धन्यवाद. थँक्यू. हां वनिता. हम बहुत अच्छा वाइब्रेट हो रहा था और हाथ हील हो रहे थे और लग रहा था कि एक्टिव हो रहे हैं और रेस जा रही है मेरे हाथों से। तो आपको पता है बहुत ऊर्जा निकलती है, पूरा एक्टिव, ऐसे लग रहा था कि कुछ कुछ हो रहा है। येस येस. बहुत अच्छा लग रहा था मन शांत। व्हेरी गुड. ग्रीन कलर दिखाई दे ग्रीन रहा कलर. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. थँक्यू. हां श्यामबाला बोलिये ना. छान वाटलं मॅडम. डीप मेडिटेशन झालं आणि मला 2 भोवळ याच्यामध्ये जास्त हिलिंग जाणवत. व्हेरी गुड. थर्ड आय चक्रा हा, ओपन होते. हा. व्हेरी नाईस. प्राजक्ता बोला. चहा पिऊन झाला का? छान मॅम, पाणी पिते. मॅम छान व्हायब्रेशन्स होते आणि
चक्राच्या इथे हिलिंग होत ओके, खूप छान फ्रेश वाटलं. थैंक यू. एक ही क्वेश्चन है मेरा.